चला व्हिडिओ मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॅन विकिरणामुळे तुमचं अगदी हृदयपूर्वक स्वागत करतो. बघा, आपल्याला चालू घडामोडी या विषयासंदर्भात आपल्याला थोड्या काही जे परीक्षेला येणार आहेत प्रश्न त्या संदर्भात आपल्याला थोडं प्रश्नांचं विश्लेषण आणि प्रश्नांबद्दल चर्चा करायची आहे. ओके, त्यामुळे सर्वांनी लिंक शेअर करत चला. आणि महत्त्वाची गोष्ट आहे किंवा हे प्रश्न परीक्षेला अशा स्वरूपात येणार आहेत अशी आपल्याला आता या ठिकाणी काय करायची आहे, तयारी करायची आहे. ओके, तर चला, महाराष्ट्रातील सर्व माझ्या भाविक पोलीस आणि महत्त्वाची गोष्ट आहे किंवा सरळ सेवा तयारी करणाऱ्या मुलांसाठी आपण हा सर्व जी सिरीज आहे, बरोबर आहे, ही सिरीज आपण घेऊन आलो आहे. ओके, चला, आवाज वगैरे क्लिअर आहे, व्यवस्थित बोलत चालायचं, मला नाव वगैरे क्लिअर आहे का? ओके, पहा लक्षात, या ठिकाणी आपल्याकडे पहिला प्रश्न असा आहे, बघा समजून घ्या बघा. पहिला प्रश्न असा आहे, चालू घडामोडी संदर्भात बघा प्रश्न काय विचारलाय. तर बघा, खालीलपैकी कोणत्या भारतीय लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे? काय विचारले ते? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. बघा लक्ष द्यायचे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे मला हा जो पुरस्कार आहे हा महत्वाची गोष्ट आहे. ऍक्च्युली 1961 सुरू झाला, प्रत्यक्षात हा पुरस्कार असं कधी झाला तर 2000 आय थिंक 2002 असं काय त्याचं तर उत्तर आहे, बरोबर आहे. मग इतर गोष्ट लक्षात ठेवायची. बघा आपली पर्याय काय येतं, तर बानू मुस्ताक, डेझी रावेल, दीपा भास्की आणि अनुराधा पाटील. कमेंट करून तुम्ही मला सांगायचं, कमेंट करत राहायचं काय उत्तर आहे सर. तर मला लक्ष द्या, कोणत्या विचारणार बुकर पुरस्कार, कोणत्या विचारणार आहे बुकर पुरस्कार विचारला, बुकर पुरस्कार, बरोबर आहे. बुकर पुरस्कार संदर्भात बोलायचं म्हटलं तर महत्वाची गोष्ट आहे हा पुरस्कार हार्ट लॅम्प या कादंबरीसाठी देण्यात आला आहे. कोणत्या? बघा, हार्ट लॅम्प, बरोबर आहे, हृदयाचा दिवा या कादंबरीसाठी 2025 साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, लक्ष द्यायचे. याच्या बानू मुस्ताक या पुण्याचा कन्नड लेखिका आहे, पुण्याचा कन्नड लेखिका, बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा पुरस्कार मिळवण्यासाठी तुमचं लेखन कोणत्याही भाषेमध्ये असेल, काय होते कोणत्याही भाषेमध्ये असेल, पण महत्वाची गोष्ट आहे त्याचा अनुवाद इंग्रजीमध्ये झाला पाहिजे. काय म्हणतो तुम्ही, अनुवाद इंग्रजीमध्ये झालेला पाहिजे, हे तुम्हाला माहित असतं गरजेचं, अनुवाद इंग्रजीमध्ये झालेला पाहिजे. ओके, महत्वाची गोष्ट आहे. हा जो बुकर पुरस्कार आहे तर हा पुरस्कार जिंकणारी जर पाहिलं महिलामध्ये, जर पाहिलं काय विचारतो मी महिलामध्ये. ओके, तर महिलामध्ये जर पाहिलं तर गीतांजली यांच्यानंतर काय म्हणते बरोबर मी, गीतांजली, बरोबर, गीतांजली यांच्यानंतर, बरोबर, यांच्यानंतर कोण आहे रे, तर महत्वाची गोष्ट बरोबर बानू मुस्ताक येतात. कोण येतात लक्ष द्यायचे, कोण येतात बानू मुस्ताक आहे. ओके, यांनी हा किताब जिंकलेला आहे. ओके, लक्ष द्यायचे, समजलं का. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, बरोबर आहे, 2019 आपण जिंकलेला आहे. त्यानंतर 11चा आपण जिंकलेला आहे. ओके, लक्ष द्यायचे, या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहे. याचं उत्तर काय आहे, तर बानू मुस्ताक याचं उत्तर आहे. काय आहे, बानू मुस्ताक याचं उत्तर आहे, बरोबर, लक्ष द्यायचं. बरोबर बोलत चला, तुम्हाला काय बोलत राहील तर फटाफट समजून घेत चालायचं. ओके, फटाफट बोलत चालायचं. ओके, क्लिअर का. बघा आता नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी विचारला, हार्ट लॅम्प ही आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणारी कोणत्या भाषेतील पहिली पुस्तक आहे. बघा लक्ष द्या, हार्ट लॅम्प आताच काय म्हणतो मी, हा जो हार्ट लॅम्प आहे, हार्ट लॅम्प ही कादंबरी तर महत्वाची गोष्ट बनवणं ठिकाणची कोणत्या भाषेतील, मी आता सांगितलं बघा. कमेंट करा बरं, फटाफट कमेंट करायचं. ओके, फटाफट कमेंट करायचं काय आहे. आणि मला एक गोष्ट लक्षात ठेवायची, याचा अनुवाद इंग्रजीत कोणी केला, मी आता सांगितलं ना, याचा इंग्रजीमध्ये अनुवाद असतो, बरोबर आहे. याचा इंग्रजी अनुवाद कोणी केला आणि याचा लेखक कोण आहे ना, तर बानू मुस्ताक आहे. कोण आहे लेखक, मेन बानू मुस्ताक, बरोबर आहे, ह्या मेन लेखिका आहेत. ओके, आणि आपण त्या भाषेत येतात तर कन्नड. ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक आहे 2 हे बरोबर असतं. काय असेल ऑप्शन क्रमांक 2 हे महत्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, याचा अनुवाद कोणी केला, दीपा भास्के यांनी केलेला. कोणी केलेला बाळांनो, या ठिकाणी लक्ष द्यायचे, दीपा भास्की यांनी याचा काय केलेला अनुवाद कशात केलेला बाळांनो, तर इंग्रजीमध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कादंबरी कोणत्याही भाषेमध्ये द्या पण त्याचा अनुवाद महत्वाची गोष्ट आहे, कशात पाहिजे, त्याचा अनुवाद जर पाहिजे आपण तर महत्वाची गोष्ट आहे बाळांनो, इंग्रजीमध्येच अनुवाद पाहिजे. कळलं का, इंग्रजीमध्ये अनुवाद पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायचं. कळलं का, क्लिअर. पटापट बोलत राहायचं. ओके, आणि बाळांनो हे अनुवाद करण्यासाठी
रेफिक्शन घ्यावं लागतं ना, प्रत्येक मराठी शब्दाचा अनुवाद इंग्रजीमध्ये करायचा. आणि हे जर पाहिलं तर परीक्षेमध्ये विचारलं आणि जात शक्यता कोणती भाषा आहे ती कन्नड भाषा. कळलं का? ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. कळलं का? येस, मराठीमध्येही भरपूर आहे का? कळलं का? हा, क्लिअर. येस, समजा एका विषय बोलत राहायचे तुम्ही. ओके, या ठिकाणी मला नेक्स्ट प्रश्न काय विचारला मला, तर महत्त्वाची गोष्ट मला प्रश्न विचारला, जागतिक जैवविविधता दिन 2025 ची थीम काय आहे? बघा लक्षात, जागतिक काय म्हणतात, जागतिक जैवविविधता दिन 2025 ची थीम काय बघा, सेव्ह द नॅचरल, बरोबर, निसर्ग आणि उद्यान, त्याच्यानंतर निसर्ग आणि जागतिक तापमान, निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास. बरोबर आहे. काय पटकन कमेंट करा बरं, काय असेल रे, पटापट बोला. 2025 ची विचारले या, पटापट बोला. चला, काय असेल थीम त्यांची, पटापट बोलत चालायचं. काय थीम आहे कमेंट करा, सांगा मला काय काय थीम असेल त्याची. बोलत राहा. परीक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येतात. आपला कार्यक्रम तुझा असतो, आपल्याला चालू घडामोडी. आपण काय असतो, गुजरात राज्यात महाराष्ट्रात एसटी पडली, आपण असं कोण कोण लोक गेले, कळलं का? ते परीक्षा विचारण्याचे प्रश्न असे विचारतात. काय विचारतात त्यांनी बघा, जागतिक जैवविविधता. जैवविविधता म्हणजे काय म्हणून, तर जैवविविधता जर पाहिजे आपण, जैवविविधता सर्वकारांच्या जैवविविधता जर पाहिली, तर जैवविविधता जर पाहिली तर महत्त्वाची गोष्ट आहे काय म्हणता येईल त्याला, तर याची जैवविविधता म्हणजे काय, तर तिथं संपूर्ण प्राणी पक्षी, त्याच्यानंतर जर पाहिलं काय म्हणतात, प्राणी पक्षी जर पाहिलं आपण, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर कीटक असतील, झाडं झुडपं असतील, याचा जास्त प्रमाणात तिथं काय आहे, तर प्रमाण आहे. अशा गोष्टी जैवविविधता म्हटलं जात असतं. कळलं काय? किती पूर्वी जैव सांगितलं, डबल सांगावं नाव घेणं ते पटापट बोलत चला. काय उत्तर आहे त्याचं सांगा, काय उत्तर आहे, पटापट बोलत चालायचंय. बघा लक्षात आलं, याची थीम काय, तर याची थीम ही नाही, याची थीम ही नाही, याची थीम ही नाही. थीम काय, तर निसर्गाचे सुसंवाद आणि शाश्वत विकास. बरोबर आहे. आणि हे जर कार्यक्रम नाही राबवला आपण, तर आपण त्या कार्यक्रम वाचू शकता. एक तर पाऊस प्रमाणापेक्षा जास्त पडेल किंवा पाऊसच पडणार नाही. कळलं का? म्हणजे थीम काय तुम्हाला आपण कारण निसर्गाशी काय म्हणतो मला मी, निसर्गाशी सुसंवाद. काय सुसंवाद आणि महत्वाची गोष्ट आहे काय, तर शाश्वत विकास. बरोबर काय आहे, शाश्वत विकास. बरोबर आहे. निसर्ग बाळांनो, तुम्हाला निसर्ग काही मागत नाही, निसर्ग त्याचे फळे उगवतो, त्याचे झाडे उगवतो. बरोबर आहे. फक्त तुम्ही तोडू नका, एवढं काम करा. कळलं का? आपण म्हणू आपल्याला करायचं असं असं काहीतरी होतं, असं असं फणसाचं झाड असतंय, असं असं आंब्याचं झाड असतंय. कळलं का? या गोष्टी कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे आणि बंधनकारक आहे. ओके, क्लिअर का? समजून घ्यायचं. यस बर, यस यस यस. ओके, हा, कशाची जागतिक. बरोबर आहे, समजून घ्या. चला नेक्स्ट बघा, प्रश्न काय विचारला, 2025 च्या पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्सचे आयोजन कुठे करण्यात आले होते? खेलो इंडिया गेम्स विचारले ना बाळा. आता तुला माहिती आहे, सध्या आता बंद झाले, आता चालू होते. दमण आणि दीव, नवी दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि जयपूर. सांगा बरं कुठे यायचं, महत्वाची गोष्ट काय विचारायचं, तर कुठे यायचे, कुठे खेलो इंडिया गेम्स आयोजन करण्यात आलं होतं. सांगा मला पटकन, बोलत चला, कुठे करण्यात आलं होतं, पटापटा बोलत राहायचं. कुठे करण्यात आलं होतं रे, आयोजन करण्यात 19 ते 25 मे दरम्यान करण्यात आलं होतं. कधी करण्यात आलं होतं, 19 ते महत्वाची गोष्ट 25 मे दरम्यान. आणि कधी, तर 2025. बरोबर, मे महिना संपलाय, आता जून चालू आहे, म्हणजे आता एक 20 जुलै आज. महत्वाची गोष्ट काही दिवस झाले होते, काही दिवस. कळलं का? सांगा बघ, कुठं कुठं करण्यात आलं होतं, कुठं बोलायचंय. आणि याच्यामध्ये मला जर पाहिलं तर कोणते कोणते माहिती आहे का, बीच फुटबॉल हे गेम होता. कोणता होता बघा या ठिकाणी, कोणता होता, बीच फुटबॉल. बरोबर आहे. त्याच्यानंतर बीच क्रिकेट, बीच क्रिकेट हे गेम. त्याच्यानंतर बीच फुटबॉल, बीच क्रिकेट. आणि महत्वाची गोष्ट काय, तर बीच व्हॉलीबॉल. हा, व्हॉलीबॉल या गेमचं महत्वाची गोष्ट प्रमुख काय केलं होतं, आयोजन करण्यात आलेलं होतं. कळलं का? आपल्याला बोलत राहायचंय. ओके, हा. आणि हे जर गेम पाहिजे बनवलं, हे गेमचं काय आयोजन केलं जातं, तर या गेमचं आपले जे युवा खेळाडू आहेत यांना प्रोत्साहन करण्यासाठी आणि आपल्या ऑलिम्पिक मध्ये मेडलची संख्या वाढवण्यासाठी या खेळाडूला काय केलं जातं, तर प्रोत्साहित केलं जात असतं. ओके, समजा ते काही बोलत राहायचं, कमेंट करायच्या, बोलत राहा, बोलत राहा. ओके,
हा सांगा मला पटपट याचं काय आहे रे कुठं करण्यात आलं होतं नवी दिल्ली का जम्मू काश्मीर का जयपूर तर इथे लक्ष ठेवायचं काय विचारलं त्यांनी तर बीच म्हणलं आता तुला माहित पाहिजे बीच म्हणल्यानंतर नवी दिल्ली असेल का संबंधच संपला जम्मू काश्मीर याचा संपला जयपूरचा संपला मग काय करायचं दमन आणि दीव काय आहे दादरा नगर हवेली हवेली त्याच्यानंतर दीव दमण बरोबर आहे या ठिकाणी महत्वाची गोष्ट आपण काय केलं होतं तर या खेळांचं आयोजन करण्यात आलेलं होतं दादरा हवेली दीव दमण बरोबर आहे दोन केंद्रशासित प्रदेश आता एकच केलेली का बरोबर का आपल्याकडे तुम्हाला विचारलं केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे तर तुमचं उत्तर 9 असेल पहिले किती होते पहिले 7 नंतर 2023 2 केले कोणते होते जम्मू काश्मीर आणि कोणता केला लडाख नावाचा याचं उत्तर तुमचं काय पाहिजे म्हणजे याचं उत्तर 9 हे 7 2 9 नाही याचं उत्तर 8 पाहिजे का तर हे मला बघायचं दीव दमण आणि काय आहे दादरा दादरा नगर हवेली बरोबर दोन्ही काय केलं येतं तर एकत्र केले काय केलं येतं एकत्र हे तुला माहित असणं गरजेचं आहे क्लिअर का यस प्रत्येक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे कार्यक्रम वाढू शकतो आपला आपण इथंच राहणार कळलं काय ती लागणार इथंच राहणार बरोबर आहे मग तिचं पोरगा आलं की तुला ते मामा म्हणणार चल द्या मग कार्यक्रम बरोबर आहे हा या भाषेत झापो झुपो यस समजत आहे का पटापट बोलत राहायचं सर्वांनी कमेंट्स करायच्या ओके आणि मूड असेल तर क्लासला यायचं माझ्याकडे बघून आम्ही तोड करून बघायचं नाही बरं लागायचं असेल दिवाळीमध्ये वरती पाहिजे असेल तर काही गोष्टी कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है बरोबर आहे आणि खरी गोष्ट आहे कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है ही पण आता चुलीत घाला कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल तुला बरं ओके नाहीतर बस मग तिकडे शब्द दिलास की यावेळेस काहीतरी झालं तरी दिवाळीमध्ये आपण लग्न करत काय दसरा लग्न दुसऱ्याच लग्न होते ते ठोक्या असंच राहिला मग ते फक्त ऐकत आहे का नाही का नाही तर होती माझी हा चल हे काय कधी सी पिक्चर चालते गाडी वाढत आहे काय आहे बघा गाडी वाढत आहे काय बरोबर आहे तुम्ही म्हणतात तुला कसं काय माहिती काय बाबा आहे का आम्ही तेच कुठे केलं ना क्या आहे आपण आम्हाला लवकर कळला कामावर उठून जायचो शिकायला हा ओके चला नेक्स्ट बघा काय प्रश्न आहे प्रश्न विचारा खालीलपैकी कोणाची दक्षिण कोरिया बरोबर आहे काय टूर्स ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे बरोबर आहे सांगा टुरिझम म्हणून काय म्हणतो ते खालीलपैकी कोणती दक्षिण कोरियाला टुरिझम ब्रँड अँबॅसेडर म्हणून काय केले तर निवड केली आहे थोडी टायपिंग मध्ये मिस्टेक झाली आहे ओके सलमान खान अजय देवगन हिना खान करीना कपूर मग इकडे करायला पाहिजे हीच वरच बसलेला असेल ओके माशापेक्षा करायचे खायचे सांगा कोणाचे करायचे दक्षिण कोरियाचं पर्यटन म्हणून बरोबर करायचंय सांगा मला सांगा कधी केलेली माहितीये का 2017 ला आणि त्यांना पुन्हा आणखी त्यांची ती ब्रँड अँबॅसेडर निवड केली ती वाढ करण्यात आली काय करण्यात आली वाढ सांगा कोण इकडे हा कोण एक पटापट बोलत राहायचंय कोण एक खरं बोलत चला हा तुला माहित पाहिजे की आणखी पर्सन का अनुष्का सेन आहे का कोण आहे का बघा अनुष्का अनुष्का सेन अनुष्का कोहली नाही अनुष्का सेन आणि याच्यातली एक पटकन बोलत चला आणि कशाची दक्षिण कोरिया बाप्पा साऊथ आया नाही बा किंग जॉंग घेऊन तानाशा काय आहे दक्षिण कोरिया म्हणते दक्षिण कोरिया सांग मग दक्षिण कोरियाचं कोणी अनुष्का सेन का कोणाच्या पटाला बोलत चला आणखी कोण येतात तर महत्वाची गोष्ट बघा कोण येतात हिना खान येतात कोण येतात हिना खान बरोबर आहे ही आपली भारताची नॉनव्हेज ऍक्टर हिची काय केली आहे दक्षिण कोरियाची टुरिझम ब्रँड अँबॅसेडर बरोबर आहे म्हणजे टुरिझम किती छान आहे तिथं हे लोकांना पटवून दिलं जातं कळलं का आणि काल परवाच्याच बातम्यामध्ये दिले की केटरीना कैफ आपली बहिणी विकी भाऊची बायको आपल्या बरोबर आहे तर तिची कुठं आपल्या शेजारी लक्षद्वीप मालदीवच्या ब्रँड अँबॅसेडर मध्ये तिची काय नियुक्ती केली बरोबर आहे मालदीवची कोण केली आता म्हणजे आज किती 20 तारीख आहे 15 तारखेला काय 15 जूनला कुठल्या मालदीव या देशाच्या मालदीव बरोबर आहे मालदीव देशाच्या
मालदीव देशाच्या ब्रँड अँबॅसेडर कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर महत्वाची गोष्ट बघण्या एक लक्ष ठेवायची तुला कोणाची करण्यात आली तर तुला सगळं माहित असतं गरजेचं कोणाची करण्यात आली हिना खान आहे का अजय देवगण सलमान खान करीना कपूर कोण आहे पटकन बोलत चल कोण आहे का करीना कोण आहे का कॅटरीना करीना नाही कोणती आहे कॅटरीना कौशल म्हणा किंवा कॅटरीना कैफ बरोबर यांची कुठे दिली तर मालदीवच्या ब्रँड अँबॅसेडर मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके आणि यांची वाढ झाली कोणाची हिना खान आणि अनुष्का सिंगची वाढ झाली कोणत्या दक्षिण कोरियाच्या ब्रँड अँबॅसेडर मध्ये म्हणजे तिथं पर्यटन किती छान आहे हे लोकांना गाजा वाजा करून सांगणे ऍड करून ओके हे एवढं लक्षात ठेवायचं बघा नाहीतर बस आणि मावळेने बरोबर आपला ओके चला क्लियर ना यस बघा नेक्स्ट प्रश्न काय विचारला प्रश्न आहे ऑपरेशन घोस्ट सीमा कोणी सुरू केली भारतीय सेना आणि भारत आसाम पोलीस बीएसएफ एनआयए आणि सीबीआय कोणी केलेले पटकन सांगा कोणत्या म्हणजे ऑपरेशन घोस्ट सीमा कोणत्या दलाने सुरू केली पटकन सांग बरं ऑपरेशन घोस्ट म्हणजे तुला आता आपल्या डोक्यात पुन्हा सुपीक डोक्यात दाबून विचारेल घोस्ट म्हणजे भूत क्या तर घोस्ट म्हणजे भूत काय बरं बघण्या तर घोस्ट म्हणजे जर पाहिलं आपण तर महत्वाची गोष्ट आहे एक रॅकेट आहे बरोबर आहे आणि ते सायबर गुन्ह्यासाठी हेरगिरी केली जाते बरोबर आहे सायबर गुन्ह्यासाठी कोणते सायबर म्हणतो ना माझ्या अकाउंटला पैसे आले आणि मला तिथून पैसे आले तर ओटीपी द्या ओटीपी दिला तर त्याचे तर केले तर तू हे बी गेले बरोबर आहे असं होतं सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर गुन्हे काय रोखण्यासाठी बरोबर आहे तर महत्वाची गोष्ट आहे कुणी सुरू केलं होतं तर हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी किंवा तपासासाठी हे ऑपरेशन सुरू केलेलं होतं कुणी सुरू केलं होतं सांगा मला कमेंट्स करायची कुणी सुरू केलं होतं मला बघूया ऑपरेशन कोणी सुरू केलं होतं तर महत्वाची गोष्ट आहे भारतीय काय आहे भारतीय सेना आणि महत्वाची गोष्ट आहे आसाम आसाम पोलीस कळलं का यांनी हा कार्यक्रम सुरू केला होता आता तुला असं विचारलं ऑपरेशन सिंदूर काय रे ऑपरेशन सिंदूर बरोबर आहे आता तू म्हणशील सर एवढं सोपं येतं का एवढं सोपं येतं मी उत्तर चुकते आता काय म्हणशील पहिलगाम हमला पहिलगाम हमला करण्यासाठी केलं होतं का तर पहिलगाम हमला करण्यासाठी नाही तर पहिलगाम हमला जो 22 एप्रिल 2025 ला झाला होता त्याच्यामध्ये आपले जवळजवळ 23 ते 29 लोक मारले गेले होते बरोबर आहे 22 आहे बरोबर आहे तिथे लोक मारले गेले जे होते त्या नक्षलवाद्यांनी तर आपल्या बहिणी त्याच्या बहिणीचं जर कुंकू पुसलं याचा बदला घेण्यासाठी म्हणून आपण ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं ओके हे तुला माहित पाहिजे कारण का आपण कधी राबवलं तर 7 मेला राबवलं कधी राबवलं 7 मे 2025 ला राबवलं बरोबर आहे रात्री 1 च्या नंतर आपण याचा कार्यक्रम ठेवला 11 स्थळावर आपण रॉकेट हल्ले केले रॉकेट हल्ले करण्यापेक्षा काय केलं बरोबर तो आपल्या जगाच्या ड्रोन आले गेले आपण त्याचे जवळजवळ 30 हराम खोर मारले बरोबर 30 कुत्रे मारले आपण त्याचे कळलं का आणि त्या कुत्र्यामध्ये एक मोठा कुत्रा होता त्याच्या घरचे 11 कुत्रे आपण मारले बरोबर लष्कर चा मोरक्या त्याच्या घरचे 11 जण मारले त्याचा चुलत भाऊ त्याची बायको त्याचे लेकर मिळे मग ते रडू लागला बरोबर आहे आणि ते वाटलं होतं का याचाही कार्यक्रम करायचा कळलं का हा लवकरच त्याचं कसाब सारखं कसाब नाही लादी सारखा त्याचा कार्यक्रम कळलं का यस समजून घेत चालायचं ओके हा कुत्रे म्हणजे समजण्याला इशारा करा म्हणजे ते हराम खोर तिथे कळलं का नक्षलवादी बरोबर आहे एक समजून घ्या आणि याचं नाव ऑपरेशन सिंदूर दिले मला थोडी शंकाच वाटते ऑपरेशन बदला पाहिजे कळलं का आपण याच्यामध्ये पुन्हा दुसरं काय चाललंय आपलं तर बाबा मुसलमानांनी मारलं कोणी हिंदूचे मारले ती वेगळी गोष्ट झाली आपण ज्या 4 हरामखोरांनी मारले तेच आपण पकडले आहे ना बरोबर आहे का नाही म्हणजे मोहीम तुझे भांडण झाले तू माझ्या घरच्या जाऊन मारा असं असं बरोबर आहे का नाही अवघड आहे चल द्या आता काहीच्या पुन्हा तुला मिरची लागेल ना तू आपल्या सैन्याबद्दल म्हणजे सैन्याबद्दल बोला सैन्याचा मला अभिमान साफ अभिमान आदर आहे कळलं का पण हे बाकीचे जे श्रेय घेतात त्याचं कळलं का ते चुकीचं आहे ओके नेक्स्ट प्रश्न बघा आपल्या ठिकाणी काय विचारला प्रश्न आहे भारताचे पूर्ण साक्षर राज्य कोणते ठरलं आहे महाराष्ट्र मुंबई केरळ आणि त्यात चुकला आहे महाराष्ट्र काय विचार बघा महाराष्ट्र केरळ तामिळनाडू आणि मिझोरम काय म्हणाले ते भारताचे पूर्ण साक्षर राज्य कोणते ठरलं आहे महाराष्ट्र केरळ तामिळनाडू आणि मिझोरम सांग बरं पटकन 100% साक्षर राज्य आहे पटापट बोलायचं आता तुम्ही उत्तर जर केरळ आलं तर तुला सौम्य अटॅक यावा आणि तू 2 दिवस छाती दुखावी कळलं का
सांग मला पटापट बोलत चल. केरळ उत्तर असेल का? येस, त्याच्यासाठी अपडेट होणं गरजेचं आहे. आता मी दररोज इथून चालू घडामोडी शिकवणार आहे तुम्हाला. येस येस येस, कळलं का? पटापट बोलत चलायचंय. सांगा मला बरोबर बोलत चला, काय उत्तर यायचं? बोलत राहा मोहनराव. हा, बोलत राहा बोलत राहा. तुम्हाला तिची शपथ आहे आणि तिला त्याची शपथ आहे वास्तविक त्या. बरं सांगा काय उत्तर द्यायचं बघा. भारताचे पूर्ण पूर्ण साक्षर राज्य आहे. आता साक्षर कुणाला म्हणतात? इथून सुरुवात आहे आपली. साक्षर कुणाला म्हणतात? आता तुझ्या प्रश्न असेल ज्याला लिहिता वाचता येते, बरोबर आहे, आणि ज्याला लिहिता वाचता येते त्याला काय म्हणतात मग? हा, बरं लिहिता वाचता मग समजा आता मी 30 वर्ष झालो, मला बरोबर वाचता येतं, मला लिहिता येतं, मग मी साक्षर आहे का? तर साक्षराची व्याख्या समजून घे बबनराव. साक्षर म्हणजे काय लक्षात द्यायचे? साक्षर म्हणजे 7 वर्षाच्या पुढे, किती वर्षाच्या? 7 वर्षाच्या पुढे ज्याला काय म्हणतो मी? ज्याला लिहिता, बरोबर आहे, लिहिता थोडं थोडं का असं ना, थोडं थोडं म्हणजे तुलाच येत नाही कडे, बरोबर आहे, तुला वेळा लागत नाही ना, श्रावणीला थंडी वाजली करता सांग बरं, तुला येते का? जमत नाही. कॉन्स्टन्टाइन ऑपरेशन लिहिता नाही आलं तुला, म्हणून मग मी तुला काय सांगितलं, इस्तंबूल, बरोबर आहे, ऑटोमोस तुर्कांनी 1453 मध्ये सर्वप्रथम कॉन्स्टन्टाइन ऑपरेशन जिंकलं आणि म्हणून युरोपियन जे लोक होते भारतात व्यापार करण्यासाठी त्यांना काय करावं लागलं होतं? समुद्र, बरोबर आहे, भारताचा शत्रूला वास्को द गामा, वास्को म्हणजे भारत काय नावावर होता का? नाही, भारतात गेलेल्या समुद्र मार्गाची नाव, बरोबर आहे, का नाव लागला? तर कॉन्स्टिट्यूशन ऑपरेशन जिंकलं होतं. तर आता तरी काय इस्तंबूल आहे, ऑटोमोस तुर्कांनी जिंकलं, बरोबर आहे, तुला माहित नाही ना? मग काय करायचं? बाल भारती पुस्तक घ्यायचं, बाजारात भेटते, त्याच्यात पहिला धडा आहे काय? कमल राजू आला, राजूला हात धुवायला पाणी दे, लगेच भगवान त्याच्या पुढे ठेवून ते सुरू करतोय का असं नाही. त्याच्यानंतर एक त्याच्यात कविता होती, आहे मला छोटीशी बंदूक दे ना, बंदूक घेईन सीमेवर जाईन, हे काय तिकडून आला त्या दोस्त्या 2-4 गोळ्या घालून तिकडे जाऊन पाठवलं, असं कुठं नाही आपले लागेपर्यंत वाटतं लागलं लागलं लागल्यानंतर पुन्हा लढायला असतं दूर, बरोबर आहे. तर ते पुस्तक घ्यायचं, भिजवायचं, बरोबर एक तांब्या पाणी द्यायचं, मग आपल्याला सगळं येते, कळलं का? तर बबनराव ज्याला लिहिता वाचायचं थोडं 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 मोडकं करायचं ते, आणि लिहिता आणि काय यावा तर वाचता असं जरी आलं तरी त्याला साक्षर म्हणतात, कळलं का? मग 2000 जर पाहिलं 2011 नंतर 2025 पर्यंत कोणतं राज्य होतं पुढं? तर केरळ, आणि ते 100% होता, त्या राज्याच्या सिच्युएशन मध्ये 100% होतं. म्हणजे केरळचे लोक किती होते? 91% साक्षर होते. 100% 91% लोकांना लिहिता वाचायचं जर 2% लोकांना होतं. आपले किती होते? आपले 84 बरोबर, बाकी आणि काय काय आहे का नाही, असं काय होतं ना आपलं लय अवघड दुसरी. आता काय काय म्हणतात, कांग्रेसची कॉपी करतात, गुरु आहेत ते माझ्या, बरोबर आहे, कांग्रेस विचार करणे या भट्टीत तयार झालेला किरणापूर आहे. येस, जसा गुरु तसा थोडा थोडा चेला. येस, मला लक्ष द्यायचंय, कळलं का? केरळ. आता जर विचारलं तुला तर केरळ 3ऱ्या क्रमांकावर गेलं बघ. आता केरळची किती लोक साक्षर येतं? 94%, आणि आपले 86%. कुठले? आपल्या महाराष्ट्रातले आपले काम 86%. त्याचं कारण आहे ना, काऊन कारण आहे तर तुला माहित पाहिजे कारण काय. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे बबनराव, की तुम्ही शाळेत गेल्यानंतर शाळा केली तुम्ही, म्हणून तुमच्या आयुष्याची शाळा झाली ना. काय झालं तर शाळेत गेला तरी अंगामध्ये घुसायचा, वाटाणे हाणायचा, फुटाणे हाणायचा, सुगडीच्या पुढे चोरून बॅगमध्ये घेऊन घरी जायचा, सुगडी नुसती खायचा, तर माझं एकत्र येत, बरोबर आहे, म्हणून आपल्याकडे 86% आहे, बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर तो 10वी पर्यंत शालेय पोषण खिचडी विषय पे. मग आता बघ 1 नंबरला कोणते बघूया, 1 नंबरला मिझोरम आहे. कोणता आहे? मिझोरम. बघा 7 सिस्टर आपण म्हणतो अविकसित झालेला भाग, पण मिझोरम 1 नंबरला आहे, कळलं का? 7 सिस्टर कोणतं राज्य आहे? मिझोरम, कळलं का? राजधानी कोणते? एंजुआल, समजून घे. दुसरं कोणतं आहे बघणी आहे तर दुसरं जर पाहिलं महत्वाची गोष्ट आहे गोवा, आपल्याला चित्तूर आहे, कळलं का? आणि तिसरं तुला काय म्हणावं लागेल मग आता? केरळ म्हणावं लागेल. हे पूर्ण टक्के 100% आणि 100% आणि 94, बरोबर आहे. आणि आपण कुठे बघत राहतो, आपण 86% येतं. याच्याबद्दल मी घेणार आहे, लोड घेऊ नका. याच्याबद्दल मी घेणार आहे, काहीच लोड घ्यायचं, ताणच घ्यायचं नाही. ओके, क्लिअर का? यस, याचं उत्तर काय बघा,
मिझोरम तामिळनाडूला आहे. यस 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 क्लिअर का? बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे? प्रश्न आहे वर्ल्ड हायड्रोजन, बरोबर आहे. काय समिती 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? हा समिती असं ते समिती झाला. वर्ल्ड हायड्रोजन समिट 2025 आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? जपान, जर्मनी, कुवेत. आणि तिसरा ऑप्शन देवाला हे की नाही चालतंय. तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन देवाला दिला. तीन ऑप्शन याच्यापैकी चौथा ऑप्शन मी यापैकी नाही, यापैकी नाही. कळलं का? असा काय करून जगात किती संकट आहे पाहुणे बघला सर्व तीन ऑप्शन दिले ना सर भरते ना. कळलं का? सांगा काय म्हणाले ते बघ. वर्ल्ड हायड्रोजन समिट 2025 आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? जपान, जपान नसते तू या गावावरून तुझ्या गल्लीहून काढा तू कोणतं बदल त्याचं नाव जपान आहे. जपान तुम्ही जपान आहे जपानच वाचले तो चमचा म्हणला असतो. चमचा चमचा नसतो, चमचा असतं. बाटली म्हणला बाटली नसते काय असती? बॉटल असते बॉटल. आणि गुंतर नसते उलाट नसते पुन्हा भगुण नसते बहुगुण असते. एवढे प्रॉब्लेम होईल आपल्याकडे. आता सर केवळ तुम्हाला सांगते सर भरते तुम्हाला सांगतो बघा काय म्हणतात ते. जपान, जर्मनी, कुवेत आणि यापैकी नाही. आता ऑप्शन असा यापैकी नाही गेले सांगा मग काय ऑप्शन. हा आता इथं एक देश आहे याच्यापैकी नाही. सांगा ऑप्शन काय उत्तर बरोबर सांगतात. काय उत्तर आहे याचं? काय उत्तर आहे सांगा मला पटकन बोलत चला. समिट बरोबर आयोजन कोणत्या देशात करण्यात आले सांगा मला पटकन. आणि शिखर परिषद कधी आयोजित केली होती माहिती आहे का? भरवचली ही शिखर परिषद भरवचली काय म्हणाल मी ही शिखर परिषद. ही शिखर परिषद जर पाहिली बघूया आपण तर काय म्हणते शिखर कधी 20 हो 20 तारीख आहे का? बरोबर आहे. 20 ते 22 मे दरम्यान कधी 20 ते 22 मे 2025 दरम्यान काय दरम्यान 20 ते 22 मे 2025 दरम्यान कुठं आयोजन करण्यात आलं होतं तुम्हाला याचं? तर महत्वाची गोष्ट नेदरलँड. नेदरलँड देश लय भारी आहे बरं. आमचे छोटे बंधू आहेत तिथे नेदरलँडला तिथे व्हिडिओ कॉल करतात मजाच मध्ये आहे. तुम्ही कसंही राहू शकता तिथं कसंही आणि पुन्हा सोबत काय समजत बरं. नेदरलँड माझ्या भावाकडे हा नेदरलँड उत्तर कळलं का? मी तर काय यापैकी नाही ऑप्शन असेल. यस नेक्स्ट बघा प्रश्न काय झाला बघा. भारतीय 19 वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली? अंडर 19 वैभव सूर्यवंशी, आदित्य कुंडू, राहुल कुमार, आयुष म्हात्रे. सांगा कोण आहे इकडे? पटापट बोलत चालायचंय. अंडर 19 ओके सांगा पटापट बोलत चालायचंय. आता तू म्हणशील वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी जर पाहिला बघा वैभव सूर्यवंशी जर पाहिला तर हा IPL इंडियन प्रीमियर लीग खेळ आहे बरोबर आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर वैशिष्ट्य आहे फक्त 14 वर्षाचाच आहे तो. पण माझ्याहून झापट्या दिसतंय. त्याचं वय कधी केलं असं ना तर काय असं त्याचं वय कधी 100% केलेलं असं कळलं का? यस धोनीची 25 वर्ष पाटील गाडी झाली होती. तुझं वय 45 असा तेव्हा कळलं का? हे तुला माहित असणं गरजेचं आहे. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळगायचं जर पाहिलं तर BCCI न्याय नाही घेतला कोणी BCCI बरोबर भारतीय क्रिकेट बोर्ड बरोबर आहे निर्णय घेतला. आणि अंडर 19 चा कॅप्टन कोण आहे आपला किंवा महत्वाची संघाचा कर्णधार कोण आहे? तर कर्णधार विचारला बाळा तर कर्णधार म्हणजे आयुष म्हात्रे आहे. कोण येतं? आयुष म्हात्रे बरोबर आहे. हे कर्णधार आहेत आपले. आणि महत्वाची गोष्ट आहे तर अंडर 19 मध्ये वैभव सूर्यवंशीला घेतलेलं आहे. कळलं का? अंडर 19 मध्ये वैभव सूर्यवंशी आपला काय करणार आहे तर आपल्याकडून भारताकडून खेळणार आहे. कळलं का? यस समजा घेत चलत जा. यस 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 क्लिअर पटापट बोलायचंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. या ठिकाणी प्रश्न आहे श्रीहरी LR भारताचा 86वा ग्रँड मास्टर बनला आहे. तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बरोबर सांगा. LR मास्टर बनलाय ग्रँड मास्टर सांगा कोणत्या आहे रे? कोणत्या राज्याचा आहे तो?
याचे प्रशिक्षण कोण येतं? श्याम सुंदर येतात, जीएस श्याम सुंदर, जीएस श्याम सुंदर याचे कोण येतात? तर प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गेम कोणता आहे पुन्हा? बुद्धिबळ, गुकेश बरोबर आहे, गुकेश बरोबर आहे, कोणता आहे? बुद्धिबळ. तुला तर नियत नाही, तो चंपा खेळतो घेतो बुद्धिबळ. ओके, पण करा राज्याचा येतो तर तमिळनाडूचा, कुठला येतो? तमिळनाडू बरोबर, तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये कोणतं गाव येतात? तर चेन्नई बरोबर, कुठला येतो? चेन्नई. कळलं का? आपले गेम कोणते होते? चंपुड्या, लुडो, सापशिडी आपले गेम. हा यस यस, एवढा कुठला आपले गेम झाले. यस, कळलं का? समजून घ्यायचं राहिलं. ओके, क्लिअर कडे पटापट बोलत राहायचंय. समजलं का? यस, बरोबर आहे. तर बघा मला लक्ष द्यायचंय. आपण याच ठिकाणी थांबूया. 10 प्रश्न झाले. याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, आपण काय करणार आहोत? तर दररोज मी तुम्हाला युट्यूबला येऊन घेणार आहे प्रश्न, काही महत्त्वाचे पॉईंट घेणार आहे. ओके, उद्यापासून चालू होईल. कारण काय झालं, आपल्याला जर पाहिलं आपण काय म्हणते, लक्ष द्यायचंय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बाळांनो आपल्याला थोडा प्रॉब्लेम आला. कशाचा प्रॉब्लेम आला होता? तर आपल्याला ते नेटचा थोडा इश्यू होता. ओके, आता नेटचा इश्यू येणार, त्यापासून आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करणार